श्रीकृष्ण. प्रथम प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. आता आपण बघूयात 15वा अध्याय हा का महत्त्वाचा आहे. असे मानले जाते की ज्याला संपूर्ण गीता वाचणे शक्य नाही त्याने केवळ हा 15वा अध्याय वाचला तरी त्याला पूर्ण गीतेचे फळ मिळते. यात सृष्टीची रचना, जीवाचा प्रवास आणि ईश्वराचे स्वरूप या तिन्हीचे दर्शन घडते. जर रोज हा अध्याय वाचण्याचा प्रयत्न केला तर मनाला विलक्षण शांती मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. 15वा अध्याय हा शक्तिशाली व गीतेचे पूर्ण फळ देणारा का मानला जातो ते बघूया. भगवान श्रीकृष्णांनी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये शाश्वत वृक्षाचे, अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले आहे. बघूयात. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. भगवान श्रीकृष्णांनी या वृक्षाला संसाररूपी वृक्ष म्हटले आहे. या वृक्षाची मुळे वर आहेत, म्हणजेच ईश्वराकडे आहेत, परमात्म्याकडे आहेत. या वृक्षाच्या फांद्या खाली आहेत. फांद्या म्हणजे आपले सर्व जीव, आपले विचार, आपली वासना आणि आपले कर्मे. या झाडांची पाने म्हणजे वेद आहेत. पाने जशी झाडाचे रक्षण करतात तसेच वेदांमधील कर्मकांड माणसाला संसारात टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे या झाडाचे रूपक आपल्याला शिकवते की हे जग तात्पुरते आहे. त्यामुळे दुःखात खचून न जाता वैराग्य म्हणजेच अटॅचमेंट विरहित जगणे अंगीकारणे गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्ण 15व्या अध्यायात मुक्तीचा सोपा मार्ग सांगतात. यात श्रीकृष्णांनी कोणत्याही कठीण विधीचा उल्लेख न करता केवळ भक्ती आणि ज्ञान यांच्या माध्यमातून ईश्वराशी कसे जोडले जावे हे सांगितले आहे. अनेक घरांमध्ये आणि आश्रमांमध्ये जेवणापूर्वी या अध्यायातील 14वा श्लोक आवर्जून म्हटला जातो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचामि अन्नं चतुर्विधम्. आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता नसते. कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंताचेच रूप आहे. वेदांमध्येही म्हटले आहे की भगवंत किंवा ब्रह्म अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहे आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहे. याचाच अर्थ असा की आपल्या शरीरातील पचनशक्ती जठराग्नी हे ईश्वराचेच रूप आहे. हे जेवण देणारा आणि पचवणाराही तोच आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याचे पठण करतात. आणि म्हणूनच 15वा अध्याय हा शक्तिशाली व त्याचे पठण केल्यास गीतेचे पूर्ण फळ देणारा असा मानला जातो. तेव्हा या अध्यायाचे रोज पठण करावे. जय श्रीकृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नेहमी बघत चला. प्लीज सबस्क्राईब करा.